चलो गाड़ी लो, गाड़ी लो। नाव काय? बॉयफ्रेंड आहे मेरा। क्या हुआ? आलतामान। तुझं नाव काय? नाव सांग। 2 मिनट। चलो गाड़ी निकालो। साथ में चलो ना, 1 मिनट साथ में चलो। गाड़ी बंद कर रे, गाड़ी बंद कर, गाड़ी बंद कर। क्यों बंद कर? तिला सांग बरं का लय जड जाय तुम्हाला हे। 1 सेकंड, क्या हुआ? बंद कर, क्या हुआ? बंद कर गाड़ी। गाड़ी की चाबी नहीं ले सकता, हमारी गाड़ी है, गाड़ी की चाबी नहीं ले सकता। तमाशा करा सांग तू। क्या हुआ? हिचं नाव काय? हुआ क्या? हिचं नाव काय? हुआ क्या? भूमि नाम है मेरा। क्या हुआ? सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीनं एक तरुणी संध्याकाळी रात्री एका तरुणासोबत स्कूटीवर फिरते आणि ती मद्यधुंद अवस्थेमध्ये असते। पोलिसांसोबत कशा पद्धतीनं हुज्जत घालते, गाडीची चाबी काढू नका, असं करू नका, तसं करू नका, उलट पोलिसांनाच बोलते। अशा पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळं अनेक जण या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट करत आहेत। कारण की सध्या देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। पोलीस त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं तरुणी मध्यरात्री अशा पद्धतीनं फिरतात। एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते काय आहे, कुठला आहे तो व्हिडिओ, हे आपल्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आहे। पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता जो हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा जो व्हिडिओ आहे हे नाशिकमधील गंगापूर रोडवरचा असल्याचं सांगितलं जातं आहे। कारण की त्या ठिकाणी काही पब आणि काही क्लब आहेत, ते क्लब रात्री उशिरापर्यंत चालू असतात। मग त्या क्लबमध्ये काही महिला, काही तरुण्या ह्या दारूचं नशाचं सेवन करतात, मद्यधुंद अवस्थेमध्ये रोडवर फिरतात, त्यामुळं अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात। तर काही तरुणी अशा पद्धतीनं मद्यधुंद अवस्थेमध्ये रात्री त्या रोडनं फिरतात, त्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना या संपूर्ण त्रासाला सामोरं जावं लागतं। पण मात्र जेव्हा पोलीस गस्त घालत असताना त्या तरुणीला आणि त्या तरुणाला जेव्हा पोलिसांनी जाब विचारला, तुमचं नाव काय आहे, कुठून आला आहात, तेव्हा त्या तरुणीनं उलट पोलिसांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही आमच्या गाडीची चाबी काढू शकत नाही, तुम्ही आम्हाला विचारू शकत नाही। तिनं बिंदासपणे क्लबमधून आलंय असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलं। जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली, एकीकडे महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय, तर दुसरीकडे काही तरुणी अशा पद्धतीनं रोडवरून हे करत आहेत। त्यामुळं आपापल्या पालकांनी आपल्या मुलींची, मुलांची काळजी घेतली पाहिजे की संध्याकाळी ते कुठं जातात, काय करतात। जर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाची आणि मुलीची जबाबदारी घेतली, त्यांना नीट समजावून सांगितलं, तर मग अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा घडणार नाहीत। आणि ज्या पद्धतीनं पोलीस समजावून सांगतात त्यांचा सुद्धा हे तरुण तरुणी ऐकत नाहीत। त्यामुळं पोलिसांनी सुद्धा काहीतरी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे आणि असे जे रोडवर फिरतात यांना तात्काळ यांच्या पालकांना फोन करून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पाहिजे, दाखवला पाहिजे आणि इथून पुढे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करणार नाही याचं सुद्धा दखल पोलिसांनी घेतली पाहिजे। आता ज्या पद्धतीनं पोलिसांनी त्या तरुणीला दम दिलाय, त्या संपूर्ण प्रकरणावर किंवा त्या तरुणीनं ज्या पद्धतीनं रोडवर धिंगाणा घातलाय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।